रघुनाथनगर येथील रायलेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी। हर हर महादेवाच्या मंत्रघोषात आज सर्वत्र महाशिवरात्र साजरी करण्यात आली। महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो। हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी साजरा केला जातो। हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य करतो। रघुनाथनगर येथील रायलेश्वर मंदिर या प्राचीन मंदिरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी झाली। महाशिवरात्रीचा आजचा हा सणाला सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती। मंदिरात सकाळीच लघुरुद्र करण्यात आले, त्यानंतर देवाची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला। रायलेश्वर मंदिर म्हणजे शिवाचे जागृत देवस्थान आहे। या दिवशी भाविकांनी मनोभावे मागितलेल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असे मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी सांगितले। आज महाशिवरात्री आहे। सर्व भाविक शंकरावरती अभिषेक करतात, आपले सर्व दुःख आणतात। त्याचबरोबर या मंदिराचे असे वैशिष्ट्य आहे की बाबा याच्यावरती 7.5 किलो चांदीचा मुकुट आहे। ही चांदी आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानली जाते। त्याच्यावर आपण अभिषेक करतो, ते पण भजीच्याद्वारे। हे एक मोठे एक शुभ आहे। त्याचबरोबर यावेळेला आम्ही आत्मलिंग याची कथा म्हणजे शंकराची आत्मलिंग हे ॲक्च्युअल आहे कुठे? आपल्याला 12 ज्योतिर्लिंग माहिती आहे, केदारनाथ माहिती आहे, बद्रीनाथ माहिती आहे, बरोबर। पण शंकराचे आत्मलिंग होतं आणि ते घेऊन चाललेला रावण, ही एक कथा आहे। ही पण आम्ही याला दाखवलेली आहे ताकी शंकराचे आत्मलिंग आणि शंकराचे मेन लिंग कुठे आहे, कर्नाटकमध्ये आहे, ते या याच्याने आम्ही माध्यमातून महाशिवरात्रीच्या माध्यमातून भाविकांना आता सकाळी आम्ही 5 वाजता रुद्राभिषेक केला आहे, 12 वाजता महाआरती आहे, संध्याकाळी 5 वाजता भजन आहे, 7 वाजता परत महाआरती आहे मान्यवरांच्या हस्ते। त्यानंतर 7:30 वाजता गोंधळ आहे, जेजुरीच्या खंडोबाचा गोंधळ। खंडोबा एक शंकराचा एक अवतार आहे, त्याच्या नावाने आज यावेळेला आम्ही गोंधळ घातलेला आहे। त्याचबरोबर 100 किलो साबुदाणा खिचडी केलं भाविकांना, का आज भाविकांचे उपवास आहे, बरोबर। तर उपवासाला शेंगदाणे हे नाही एवढं चालत, त्यापेक्षा साबुदाणा खिचडी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही भाविकांना हे करतो। सर्वांसाठी, सर्व ठाणेकरांसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी रायलेश्वराकडून एकच विनंती आहे की बाबा सर्वांच्या घरी सुख शांती धनदौलत राहो, सर्वांची यश कीर्ती राहो। जे पण भाविक महादेवाच्या दर्शनाला येतात आहे, रायलेश्वराला येऊ या कुठे पण येऊ, आज महाशिवरात्रीच्या नावाने अभिषेक करतात आहे, त्यांच्या घरी जे काय विघ्न आहे, दुःख आहे, ते निवारण होऊन त्यांच्या घरी सुख शांती आणि प्रभूचे नाव त्यांच्या नामस्मरणामध्ये होऊ, हीच आमची रायलेश्वराकडे प्रार्थना झाले। श्री वसंत नागवेकर साहेब यांनी हे जे स्थापन केले दिघे साहेबचं, मला 25 वर्ष झाले। सकाळी 4 वाजतापासून रुद्राभिषेक असतो आणि आपल्या 25 वर्षापासून जुने जे आपले तिकडचे यात्री आहेत आणि जे देवाला भक्त आहेत ते लोक येतात आणि त्यांना जे देव पावलं आहे, सर्वांना पोरं, घर, जमीन, इथून काय काय भेटलं आहे। आणि हा तीर्थक्षेत्र कसा आहे, मोठा तीर्थक्षेत्र ठाण्यामध्ये अशी चांदी कुठं नाही। एक तर समशानावर शंकर आहे, हे समशानची जागा आहे, त्याच्यावर शंकर आहे, बाजूला तळाव आहे, हे 3 वस्तू भेटतात म्हणजे तीर्थक्षेत्र होतो। असा तीर्थक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आहे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये जेवढी पूजा, अभिषेक, देवीची शाकंभरी नवरात्र आणि जेवढे भाविक येतात आणि त्यांना काय नाही काय देवानी जे मागितलं आहे त्यांना दिलं। एवढंपर्यंत कॅन्सर ते पण निदान मिटलं आहे आणि खुशी येऊन ते लोक सेवा करून जात आहेत। आणि आमचे वसंत नागवेकर जे होते अध्यक्ष साहेब, त्यांनी स्थापना केली आणि त्यांचे कार्यकर्ता, त्यांचे जावाई, त्यांचा मुलगा श्री साईनाथ नागवेकर इंदळेकर, बाबा इंदळेकर, त्यांचा जावाई सुनील वायकर, भाई खोत आणि संजय वायकर आणि आपले जेवढे कार्यकर्ता यंग आहेत दादा, त्यांना लय उत्साह आहे करायला आणि ते लगेच धावतात असे नागवेकर साहेबांनी तयार केलेलं आहे। आणि माझी पण 25 वर्षाची सेवा इथं
त्यांनीच सर्व सांगितलं आहे असं काय करायचं पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने, आणि हे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांच्या पद्धतीने त्या चाललेली आहे आणि आम्ही सर्व खुश आहे. आणि इकडचे येणारे जेवढे यात्री आणि आहेत सर्व खुश आहे आणि त्यांना भरून भरून रात्री 12 वाजता पण ते लोक येत आहेत आशीर्वाद घ्यायला. उशीर झाला तरी पण जागृत देवस्थान लई जणांना चमत्कार घडलेले आहेत, देवानी चमत्कार दिले. 20-20 वर्षाने पोरं नाही होते, त्यांना पोरं झाले, घर झाले, जमिनीचे कार्य झाले. मी स्वतः 25 वर्षांनी सेवा करतो, मला पगार नाही, माझे पोरं लई पुढं आहेत आणि चांगलं मोठ्या ह्याच्यावर आहेत. आणि इथं जेवढे लोक आहेत त्यांना पण देवानी भरून भरून दिले. मी पण स्वतः घोडबंदरला राहतो, कासरवाडीला, तिकडून 2 टाईम येतो. मला एवढी देवावर श्रद्धा आहे आणि इकडचे जेवढे कार्यकर्ते आहेत सर्वांना भरपूर श्रद्धा आहे आणि लग्न सगळं चांगल्या पर्याने करतात. लोकांना काय आवाहन कराल? लोकांना मी ब्राह्मण असून मी सांगतो का जसं कोरोना आला होता आणि लोकांची सुखसुविधा आणि त्यांना काय त्रास न हो ही मी कामना करू शकतो आणि त्यांना भरभराट लक्ष्मी पाहिजे आणि सुख साधली पाहिजे तशी मी त्यांना आशीर्वाद देऊ शकतो देवाकडून सर्वांना. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोपरीतील रहिवाशांची केली विकासकाने फसवणूक, ठाणे काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा. कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली. या इमारतीबाबत 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकाने रजिस्टर्ड करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचे कबूल केले, परंतु नंतर मात्र त्याने U-टर्न घेत ही बाब नाकारली व रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरे खाली केली, परंतु विकासकाने ॲग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागेचे वचन न पाळत जागा खाली करण्यास सांगितल्याने अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला असता इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकाने सदर इमारत अति धोकादायक वर्गवारीमध्ये टाकली. तसेच खोटे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट इतर कागदपत्रे सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचे सिद्ध करण्यात आले. या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवासी बेघर होत असल्याने त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे गाऱ्हाणे मांडले असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणे, चुकीचे अहवाल, विकास अशी असलेले साटे लोटे, त्यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली. यावेळी एका रहिवाशाने सेक्रेटरी असलेल्या व मयत असलेल्या माझ्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली व ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठली कारवाई करत नसल्याचे सांगितले. तसेच एका रहिवाशाने आम्ही या इमारतीवर 2018 साली 18 लाख रुपये खर्च केले व तसा अहवाल महापालिकेकडे सादर केला तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्न उपस्थित केला. माध्यमातून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपर्यंत पोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली, दडपशाहीखाली घरं खाली करून धोकादायक दाखवून कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जातं आहे. त्यांना बिल्डर, गुजराती, मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाहीखाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घरं मिळतील का नाही ह्याची शाश्वती नाही, प्लॅन नाही मंजूर. महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे, धोकादायक जरी असल्या तरी त्या सील करण्याचा अधिकार आहे.
त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरती आहे, पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे. पण महानगरपालिकेचे अधिकारी असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग, तेच त्या बिल्डरचे हे पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार. रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश, कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही. असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि ते सुद्धा आमचे मराठा उपमुख्यमंत्री, आमचे ठाणेकर. तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी हे आहे, तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका, लोकांना आपलंसं करा. इमारती 73 साली झाल्यात, आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73 आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा. करणार आहात का? किसन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का अजून? का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत. ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक. यांनी काय पाप केलंय मला सांगा. या लोकांनी कुठे जायचं? त्यांनी तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना सगळ्यांकडे, द्या ना त्यांना प्रत्येकाने 50-50 लाख. त्यांना घरं घेऊन द्या. काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत असे देखील एक हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारली आहे नोटरी. ते नव्हते हजर, ते वारले आता. ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे. का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली. राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय. आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना. ह्याच्यात सगळेच जातीची लोक आहेत. ह्याच्यात सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत. मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का. तुम्ही काय ते गुजरातवरनं आणणारा लोक राहिला की बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, ह्या लोकांनी जायचं कुठे? ह्यांना यांची घरं द्यावीच काँग्रेसची मागणी आहे. मागणी बाजूला झाल्या, नागरिकांसमोर काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे? आडवं झोपणार सांगितलं ना आम्ही, आडवं झोपणार आणि त्या शहर विकासच्या अधिकाऱ्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार. आणि त्या बिल्डरची पण लावणार. तो GST भरतो की नाही, त्याने आणलेला पैसा कुठून आणलाय, त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे कुठून, त्याने एवढे किती बिल्डिंगी बांधल्या, आम्ही एकदम खोलात जाणार. किती बिल्डिंगी बांधल्या, तो पैसा कुठून आणला त्यांनी इन्व्हेस्ट करायला. सगळं ब्लॅक वाईन शॉप्स, हे ज्वेलरी शॉप्स, हे सगळे राजकारणी, हा हप्ते घेतलेले सगळे, हे IAS IPS सगळ्यांचा पैसा आहे त्याच्यात. सगळ्यांचा पैसा होता असतो. हे त्यांचे लोडाकडे कोणाचे पैसे आहेत? हिरांदानीकडे कोणाचे पैसे आहेत? ते काय इमानदारीने माणूस एवढा वरती येतो? इमानदारीने तुम्ही आम्ही का नाही वरती आलो? 100 कोटीचे मालक लावून 200 कोटीचे कुठेच पैसे? आपल्याला घर घ्यायला लोन काढावे लागतात. हे कसे काय इमारती बांधतात ठपाठप? कुठून येतात पैसे? दॅट इज आवर पॉइंट. ओके. ठाण्यात साजरा होणार संत रविदास जयंती महोत्सव. ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवार 28 फेब्रुवारी 2025 रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती महोत्सव समितीचे सचिव विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या या जयंती महोत्सवाची सुरुवात सकाळी 11 वाजता होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रबोधनपर व्याख्यान, संत रचनावर आधारित संगीत कार्यक्रम, माया गुरु रविदासांची आणि समाजरत्न तसेच
गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, राजेश मोरे, निरंजन डावखरे यांच्यासह आयुक्त सौरभराव, अति आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदी उपस्थित राहणार आहेत, असेही बालाजी कांबळे, विक्रम भोईर, राजाभाऊ चव्हाण, सुनील लोंगरे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, अर्जुन कांबळे, संतोष म्हस्के, राम इंगळे आदी उपस्थित होते। 28 तारखेला काशीनाथ घाणेकर या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे। या जयंतीला आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे प्रमुख उपस्थित आहे। ही ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जी ही रविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे। या महापालिकेचे आम्ही खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिंदे साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या संपूर्ण ह्या मिळवून देण्यासाठी म्हणजे जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्हाला भरपूर मदत केली, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो। 11 वाजता आमचं दीप प्रज्वलन आहे, त्यानंतर समाज प्रबोधन आहे, त्यानंतर व्याख्यानं आहेत आणि गुणीजन विद्यार्थ्यांचा सत्कार, मान्यवरांचा सत्कार, गुरु रविदासांची गाथा हा एक मनोरंजनपर आणि समाजभर प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केलेला आहे। समाजातनं देणार आहोत पुरस्कार, जे 5 पुरस्कार आम्ही निश्चित केलेले आहेत, जे आमच्या समाजातील प्रतिष्ठित आणि उद्योजक लोकांना आम्ही ते देणार आहोत। 10वी आणि 12वीचे विद्यार्थी निश्चित केलेले आहेत, एकूण 33 विद्यार्थी आहेत, प्रत्येकी 3000 प्रमाणे त्यांना मानधन देण्यात येणार आहे। किती संस्था सहभागी? एकूण 22 ते 25 पूर्ण ठाणे शहरातल्या संस्था या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। समन्वय प्रतिष्ठान आणि आध्यात्मिक समन्वय आघाडी व भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका, ठाणे पश्चिम येथे होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान म्हणजे शिवशंकराची आराधना करणारा महायज्ञ पार पडला। यावेळी 32 होम कुंड तयार करण्यात आले होते, तर एका होम कुंडाजवळ पती पत्नी यांच्या 4 जोड्या बसल्या होत्या। 151 भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने होमात्मक लघुरुद्र करण्याचा लाभ घेतला। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या होमासाठी उज्जैन येथील महाकाल मंदिरातून महाज्योत आणण्यात आली होती। त्याची प्रथम ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। ज्या नागरिकांना प्रयागराज येथे जाता आले नाही त्यासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील जलकुंभ आणून तो दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, तर उपस्थित नेत्यांचा सन्मान आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला। जो या इकडे महायज्ञ आहे त्याच्यामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अभिषेक आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात भक्तगण या इकडे दरवर्षी सामील होतात। 5 वर्ष सातत्याने खऱ्या अर्थाने हे आयोजन आम्ही करतोय। त्याचबरोबर आवर्जून प्रत्येक वर्षी इकडे जी ज्योत आहे ती वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगावरला आम्ही आणत असतो। यावर्षी उज्जैनच्या महाकाळवर ही ज्योत आम्ही आणली आणि त्याच्याने खऱ्या अर्थाने हे सगळे कुंभ कुंड आहेत हे प्रज्वलित करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर महाकुंभाला ज्यांना जाता आलं नाही, प्रयागराजला त्रिवेणी संगमला ज्यांना स्नान करता आलं नाही त्यांच्यासाठी त्रिवेणी संगमचं जल आम्ही या इकडे आणलंय। आवर्जून आपल्या माध्यमांनी सर्व ठाणेकरांना आवाहन करेन की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। तर जवळपास 130च्या वर कुटुंब या इकडे हवनाला बसलेले आहेत।